ते म्हणले की नाही का म्हणजे माझी सून असं वेगळं करायला लागले नाही का विचित्र ते. तर मग म्हटल्यावर मग सगळे बोलायला लागले तिथं की नाही का हे भूत लागले भूत लागले. आमच्या इथे एक अण्णा म्हणून राहतात, त्यांच्यात एल्लम्मा देवी आहे. डायरेक्ट असं उठली मग वाटतं आणि म्हणजे दारू चाहिए असं हिंदीतून त्यांना म्हणायला लागले. पूर्ण लाळ वगैरे एकदम मोठं मोठं डोळे केस पूर्ण नाही का असं हे. आणि ती अशी मी 3 दिन उदर मारा हो नाही का भुका मारा हो. मग तेव्हा आम्हाला कळलं की 3 दिवस त्याला मरून झालं. त्यांना सगळं तो सांगायला लागला ना मी कसं मेलोय काय मेलोय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे आपले पाहुणे आलेले आहेत, तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? सुप्रिया. बरं, कुठं राहता मॅम तुम्ही? नांदेगाव, राहणार नांदेगाव, तालुका मुळशी. बरं, आणि सध्या काय करता तुम्ही? आता सध्या माझं म्हणजे पार्लरचं आहे. तर मॅम ह्यांची सुरुवात कशी झाली तुमच्या लाईफमध्ये? म्हणजे म्हणजे माझं सासर नांदेगाव आहे तर आणि माझी मम्मी पाषाणला राहते. तर मग मी बाहेरला आले होते 2-3 दिवसासाठी. तर मग आमच्या एक पाठीमागं मम्मीच्या इथं चाळ आहे. तर त्या मावशी अशा पळत पळत आमच्या घरी आल्या. तर मग घरी आल्यावर कुठल्या मावशी होत्या त्या? पाठीमागं राहत होत्या चाळीमध्ये, भाड्यानेच राहायचे तिथं सगळे. तर मग त्या पळत पळायला म्हणजे आमचं आडनाव म्हस्के. तर नाही का म्हणजे म्हस्के बाबा, माझ्या पप्पांना सगळे म्हस्के बाबा म्हणतात की म्हस्के बाबा चला लवकर चला लवकर. तर मग आम्हाला असं माझी एक सख्खी बहीण आहे ती अनमॅरिड होती तेव्हा माझं लग्न झालं होतं. तर मग म्हटल्यावर मग आम्हाला असं वाटलं की म्हणजे एवढं घाबरत आल्यात. म्हणजे आम्हाला आधी तर वाटलं की तिथं भांडणं बिणणं काय झालं की काय. म्हस्के बाबा लवकर चला म्हटलं. माझे पप्पा पण उठले. मग आम्ही पण बघायला पळत पळत सगळे गेलो. तर मग ते म्हणले की नाही का म्हणजे माझी सून असं वेगळं करायला लागले नाही का विचित्र. तर मग आम्ही तिथं गेलो. मग गेल्यावर मग माझे वडील त्यांच्या घरामध्ये रूममध्ये गेले. म्हणजे तुम्ही बाहेरच थांबा काय झालं बघायचं. तर मग म्हटल्यावर मग सगळे बोलायला लागले तिथं की नाही का हे भूत लागले. तर मग मला तर काही विश्वासच नव्हता. म्हणजे नाही का मी पण हसायच्या आधी की हे असलं काहीच नसतं. मग माझ्या बहिणीला मी म्हटलं की आपण बघूच आज म्हणजे नेमकं काय असतं, हे खरंच भूत आहे का काय. तर मग माझी बहीण तर घाबरते, तिला काही जरी झालं तर तिला भीती वाटते. तर मग म्हटलं मग माझे पप्पा म्हटले की तुम्ही नका येऊ म्हणजे कारण की माझं माहेर तुळजापूर आहे. तर मग आमच्या पप्पांना ह्या गोष्टीवर सगळ्यांना विश्वास आहे. तर कारण की आमच्यात म्हणजे माझ्या पप्पांना खंडोबाचं वार आहे. तर मग ते माझ्या पप्पांवर विश्वास ठेवूनच त्यांना नाही का चला तुमचं काहीतरी ऐकल म्हणून त्यांना घेऊन गेले ते. मग घेऊन गेल्यावर मग म्हणजे तुम्हीच थांबा, पण आम्हाला बघायचंच होतं की नेमकं म्हणजे काय असतं कसं असतं हे खरंच आहे का खोटं आहे. मग म्हटल्यावर मग त्यांनी मग तिच्या सासूनी आणि माझ्या पप्पांनी तिला पकडलं. म्हणजे एक इकडून आणि आमच्या इथे एक अण्णा म्हणून राहतात, त्यांच्यात एल्लम्मा देवी आहे. तर मग ते म्हणले की आता घाबरले ना सगळं की अशी करायला लागले तर आपण म्हणजे पळत पण होती म्हणून पकडलं होतं. आणि हे तुमच्या डोळ्यासमोरच होत होतं? हो. तर मग आम्ही असं ते काय म्हणजे तिला पकडण्याच्या आधी ती काय करत होती? ती म्हणजे नाही का असं दारू पाहिजे हे पाहिजे. म्हणजे त्यांच्या सासूने तिला ती दुपारी 12 वाजता कामावरून आली होती. मग आल्यावर ती झोपली. मग झोपल्यावर त्यांना वाटलं की हे कधी कामाचा कंटाळच करत नाही कारण की त्यांचा सासूचा तिच्यावर लय विश्वास होता. तर मग ती म्हणजे जाऊ दे आजारी पडतं माणूस म्हणून झोपू दे तिला. मग झोपू दे म्हटलं. तर मग त्यांनी 5 वाजता त्यांनी चहा बनवला की चहा तरी हे. तर ती म्हणली नको माझी तब्येत ठीक नाही म्हणजे चहा तरी पे. मग तिला उठ नाही का चहा पे. तर ती डायरेक्ट असं उठली मग वाटतं आणि म्हणजे दारू चाहिए असं हिंदीतून त्यांना म्हणायला लागले. म्हणजे मला चहा प्यायचा नाही. मग त्या घाबरून मग माझ्या पप्पांना बोलवायला आलं. तर मग आल्यावर मग तिला पकडून त्या अण्णाच्या घरात घेऊन चालले होते. मग घेऊन चालल्यावर आम्ही बाहेरच होतो तरी पण दोघी बहिणी की नेमकं काय बघू. तर मग त्यांनी रूममध्ये तिला घेऊन चालले होते. तर जो तो म्हणजे आतापर्यंत माहितीच नव्हतं की नेमकं काय चाललं आहे. मग तिला अण्णाच्या रूममध्ये घेऊन चाललो होतो तेव्हा ती अशी बोलायला लागले की म्हणजे 7 रूम होत्या आणि नाही का म्हणजे मला ह्या घरात कशाला घेऊन चालले, माझं घर तर एकदम कडलं आहे. मग आम्ही म्हटलं की कडला तर एक बिहारी म्हणून राहायचं ना, ते तर त्याचं घर आहे. मग ही अशी काय म्हणते, पण तरी पण कोणी असंच नाटक करत असं लक्ष देत नव्हते. मग तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले. मग रूममध्ये घेऊन गेल्यावर मग तिला बसवलं. मग ते नाही का पाणी वगैरे शिंपडायला लागले काय. मग माझे पप्पा तरी आम्हाला म्हणतात तुम्ही येऊ नका म्हणजे तुमचं तिला येईल. पण म्हटलं आम्ही पण काही नसतं असं नाही का आम्हाला बघायचंच आहे. भीती म्हणजे ती जसं करायची ना म्हणजे आम्हाला खरंच भीती वाटत होती. तरी आम्ही एका कोपऱ्यात बसलो दोघी बहिणी नाही का. खॉट होता त्यांचा एकदम खॉटवर, बाकीचे सगळे म्हणजे त्यांची फॅमिली ते खाली होती. तर मग ती असं मंजुला का कसं होती पूर्ण लाळ वगैरे एकदम मोठं मोठं डोळे केस पूर्ण नाही का असं हे. आणि ते अशी नाही का असं हे करतात बघा हुंदक्या नाही का भूत कसं करतं पिक्चरमध्ये सगळं म्हणजे तसं करायला लागले. स्वतःच्या बॉडीवर काहीच नियंत्रण नव्हतं. हां असं कसं करतं आवाज बिवाज काढायला लागले. मग काढायला लागल्यावर आम्हाला पण म्हणजे तेव्हा आम्ही घाबरले आलो. मग ते अण्णाची बायको तिला बोलायला लागले की तुझा काय संबंध, तू कशाला आले हिच्या अंगात, तुला काय कळतं का नाही, आम्ही काय केले.
मग त्याला पण मग तेव्हा ती तिला डायरेक्ट हिंदीमध्ये म्हणते तू तो चूप बेट, नाही का, म्हणजे नाही का कोई देख निकले. तर आम्हाला वाटलं नेमकं म्हणजे हिंदी म्हणजे आम्हाला समजलंच नाही, ती हिंदी बोलायची ना डायरेक्ट की नेमकं ही बोलती काय. मग म्हटल्यावर मग ती नाही का असं मी भुका मारावं असं तसं नाही का मुझे खाना चाहिए म्हटल्यावर मग परत मग तिचे मिस्टर आले. मग मिस्टर आल्यावर तर ते तर म्हणजे आम्ही कसं जय भीम आहे म्हणून ते विश्वासच ठेवत नव्हता. तर म्हणला काय नाटकं चाललं, चल तिच्या आईला म्हणलं आई हिला घरात घेऊन चल, म्हणजे नको हे असलं काय नाही करायचं. तेव्हा मग ती तो दारातच होता. मग तेव्हा ती त्याला बोलले की तू तो चुप बेट, कोई नाही आया मुझे देख निकले, नाही का असं म्हणायला लागले की मी 3 दिन उधर मारा हो, नाही का भुका मारा हो. मग तेव्हा आम्हाला कळलं की त्याला मरून 3च दिवस झालते ना. आणि गणपती होते, विसर्जन होतं. मग आम्ही सगळे, तो पण आमच्यासोबत होता ना, आम्ही डान्स वगैरे केला. मग डान्स वगैरे केलं, प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळे झोपले. आम्हाला सकाळी समजलं पण तो मेला आहे, पण त्यांचं कोणी नातेवाईक नव्हतं ना, आपण त्यांना एवढं ओळखत नव्हतं म्हणून कोणी लक्षच दिलं नाही. मग तो सगळं स्वतःची स्टोरीज तिच्या तोंडातून सांगायला लागली. मी 3 दिवस झालं मी मेलो आहे, हॉस्पिटलमध्ये होतं ससनला, तुम्ही कुणीच मला बघायला आले नाही, मला जेवण नाही आहे, मला दारू पाहिजे, नाही का असं तसं बोलायला लागलं. मग सगळ्यांना कळलं की तो बिहारी आहे. म्हटल्यावर मग त्याला तेव्हा त्याला खरं का वाटलं की तो म्हणला माझी बायको 12 वर्ष लग्नाला झाले की ती कधी म्हणजे हिंदी बोललीच नाही आणि तिला येत पण नाही, म्हणजे ती शिकलेली पण एवढी नव्हती, म्हणजे 7वी शिकलेली. ते गावाकडचं कसं एवढं हिंदी इंग्लिश काही जमतच नव्हतं. म्हटल्यावर मग म्हणला ती हे म्हणजे एकदम फडा हिंदी बोलायला लागली. म्हणजे तो पण घाबरला, म्हणजे हे असू शकतं. आणि सगळ्यांना खरं का वाटलं की 3च दिवस त्याला मरून झालं आणि सगळं तो सांगायला लागला ना मी कसं मेलो आहे काय मेलो आहे. मग सगळ्यांना असं वाटलं की म्हणजे तोच आहे. म्हटल्यावर मग आम्हाला सगळ्यांना खरं वाटलं की म्हणजे भूत असू शकतं. मला पण स्वतःला असं वाटलं की तेव्हा मला कळलं की नाही तर मी विश्वास म्हणजे मी कधी बघितलं पण नव्हतं, मी विश्वासच नाही ठेवायचे. तेव्हापासून मला पण भीती वाटायला लागली की म्हणजे असू शकतं भूत. मग हे जो प्रकार होता किती दिवस चालला टोटल? ती 6 महिने ती तर म्हणजे ती एकदम घाबरली ना, ती मग 7च्या नंतर ती बाहेर पण येत नव्हती. त्यांनी तिथून म्हणजे रूम पण चेंज केली. नाही, ते झाल्यानंतर नाही, ज्यावेळेस ते तिच्या अंगामध्ये या सगळ्या गोष्टी गेल्या, तो माणूस बोलायचा वगैरे, तर हा जो त्या बाईला त्रास होत होता हा किती दिवस टोटल त्रास होत होता? आता म्हणजे त्यांचं ते एल्लमा म्हणून देवी होती ना, म्हणजे त्यांना तर ते सगळं काय करायचं कसं करायचं माहिती होतं, म्हणजे त्यांच्याच घरी घेऊन गेले ते. मग त्यांनी ते काय त्यांना ताईत वगैरे बनवून दिलं, पण ती 15 दिवस तरी म्हणजे झोपूनच होती. मग हळूहळू त्यांनी तिथले मग ते घाबरले ना सगळे तिथले लोक पण. मग काही रूम सोडून गेले, म्हणजे काय राहतात ज्याला लागायचं ते म्हणतात ते लागतं पण आहे, म्हणजे तो फिरतो वगैरे असं बोलतात. म्हणजे अजून पण आहे तिकडं? आहे तो, म्हणजे त्या रूम म्हणजे ती रूम आत्ता पण म्हणजे बाकीचे नातेवाईक आहेत ना, तर कुणाला नको आहे म्हणजे राहायचंच आहे कोणी नाही का, हा बाबा ठीक आहे, ते रूममध्ये एक पण भाडं करणे अजून पण ती रूम म्हणजे रिकामीच आहे. म्हणजे मी जरी गेले ना कधी तुम्हाला फोटो काढून पण पाठवल, म्हणजे ती रूममध्ये भाडं कधी टिकतच नाही, कोणी राहत पण नाही, म्हणजे ते त्या रूममध्ये ते राहूच देत नाही कोणाला. त्याच्यानंतर त्या बाईला काही त्रास वगैरे झाला का परत? ती 5-6 महिने तर आजारीच होती. मग त्यांनी डायरेक्ट तिथून सुसगाव म्हणून आहे, मग डायरेक्ट मग त्यांनी तिथंच घर घेऊन शिफ्ट झाले. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे बघितल्यानंतर काय घरच्यांना असं काय झालं का? म्हणजे आम्हाला तर म्हणजे काही झालंच नाही आहे, पण मी बघितलं की म्हणजे नेमकं हे भूत वगैरे काय असतं वगैरे, तेव्हा तर मला असं वाटलं की भूत असू शकतं, म्हणजे रिअलमध्ये बघितलं मी. ह्याच्यानंतर अजून एक दुसरा अनुभव, तो काय आहे तुमचा? आणि दुसरा अनुभव म्हणजे तो माझ्यासोबत झाला होता. तर म्हणजे लग्नाला गेलो होतो आम्ही सोलापूरला. तर मग गेल्यावर म्हणजे अख्खी फॅमिली गेलो होतो आम्ही, मम्मी पप्पा आम्ही सगळे. माझ्या आत्याच्याच मुलाचं लग्न होतं. मग माझी मावशी राहते सोलापूरला. तर मग आता पाहुणे गेले की कसं पाहुण्यांना आपल्या इकडं मटण वगैरेच बनवतात. तर मग ते म्हणले की एवढ्या तुम्ही लांब आले तर संध्याकाळी जाताना जेवून जा. मग आमच्यात लग्न 12-1 वाजताच होतं, तर आम्ही 4ला फ्री झालो दुपारी. हां, तर 4ला फ्री झालो. मग मावशीकडे तिथं जवळच होतं, मग त्यांच्या घरी आम्ही सगळे गेलो. मग त्यांचं जेवण वगैरे सगळं चाललं. मी तर नॉनव्हेज खातच नाही. मग नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावर म्हटलं जाऊ दे नाही का बाहेर खाईल. मग म्हटल्यावर मग माझ्या मम्मीच्या आत्याची मुलगी आहे, मग ती म्हणली मला पण तुमच्या घरी पुण्याला मला सुट्ट्या लागल्यात मला यायचे. तर मग ती पण व्हेज होती. तर मग हे म्हटले तुम्ही दोघी बाहेरच खावा. मग बाहेर खावा म्हटल्यावर मग आम्ही म्हटलं ठीक आहे चालते. मग आम्हाला निघताच 9-10 वाजले. आणि लग्नामध्ये मी बांगड्या वगैरे सगळे घातलं होतं. मला कंटाळा आला चेंज करायचं, मी फक्त म्हणजे ड्रेस चेंज केला आणि ते तसंच ठेवलं. मग तसंच ठेवल्यावर मग जाता ते उठवत होते आम्हाला की आले हॉटेल जेवायचं का, पण मला होता तो उलटा म्हणून मी नाही का हा म्हटलं. नंतर मग 12 वाजले मूडच गेला जेवायचा. मग मी म्हटलं मला जेवायचं नाही पण मला वॉशरूमला आली आहे. मग ते म्हणले परत हॉटेल भेटणार नाही, एकदा हॉटेल बंद झालं की मग परत वॉशरूमला तुम्हाला असं बाहेरच बसायला लागत. मग म्हणलं ठीक आहे. मग ते म्हणले चल. मग ती म्हणली मला पण यायचं आहे. मग यायचं म्हटलं तर मग ते हॉटेल नाही का बंद करत होते. मग हे थांबले बाहेर.
मग तिथं पण काय झालं की आम्ही नाही का आतमध्ये चाललो होतो, पण ते नाही का खुर्च्या वगैरे उचलतात. मग खुर्च्या वगैरे उचलत होते तर तेव्हा ते मुलं नाही का असे बघत होते की पुनर्जन्म कसा होतो, म्हणजे म्हणजे एकदम कुणीतरी आल्यावर कसं बघतं असं बघत होते. तेव्हा पण आम्हाला वाटलं की लेडीज आहे म्हणून हां असं, म्हणजे आम्ही एवढं हे नाही दिलं, आपल्याला वॉशरूम करायचे आणि जायचं आहे म्हटलं. मग आम्ही दोघीजण आतमध्ये गेलो. असे 4 बाथरूम होते तिथं. मग होते तर पूर्ण स्वच्छ, असं पण नाही की घाण, आपण घाण असलं की कसं हे बघितलं की नको नको दुसरं, तसं काहीच नव्हतं. एकदम म्हणजे एकदम पांढरे बाथरूम होते. आणि मग मी पहिल्यांदा गेले, ती तिथं जाऊन बसली. पण पहिलं गेले, मला काय माहिती, मी म्हणलं म्हणजे हिथं नको आहे मला. दुसऱ्या पण गेले, म्हणलं नको हिथं पण नको. मग मी तिसरीकडे गेले. मग म्हटलं जाऊ दे मरू दे म्हटलं. तिथे ती बसली होती. मग मी वॉशरूम केले वगैरे आणि उठल्यावर मग मी बघताना तर तिथं काही ब्लडच नव्हतं. आणि मी जेव्हा वॉशरूम करून उठले तेव्हा मी असं म्हणजे नाही का आपण पाणी सोडायला न चालू करायला लागले तर मला पूर्ण ब्लड ताजं लागल्यावर कसं ब्लड असं तसं दिसायला लागलं. मग तसं दिसायला लागल्यावर मला असं वाटलं की मला काही लागलं आहे का काय. मी चेक केलं तर मग म्हटलं की मला तर काहीच नाही झालं. मग परत मग मी म्हटलं कुणीतरी माझ्या आधी गेले असं, मी झोप येते म्हणून मी नीट म्हणजे बघितलं नाही. परत मग मी बाहेर आले तर पूर्ण बाथरूम वगैरे एकदम म्हणजे प्रोफेशनल होतं. असं पण नाही की म्हणजे तुटले फुटले लिकेज आहेत, काहीच एकदम कोरडं होतं खाली. आणि मी जाऊ उतरले तर पूर्ण पाणी 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 ऑटोमॅटिक. तरी पण मला असं वाटलं की मीच नीट नाही बघितलं. म्हणजे मी कुठल्या गोष्टीवर विश्वासच ठेवत नाही पहिली गोष्ट लगेच. मग मला असं वाटलं की झोप येते म्हणून झालं असं. मग परत आम्ही गेलो, गाडीत बसलो. मग आता जेवायचं तर काय म्हटलं नकोच, मूडच नाही आता झालं. मग आम्ही गेलो. घरी गेल्यावर मग माझे मम्मी पप्पा ते त्यांच्या घरी गेले. मग ही पण मला म्हणले मी सकाळी येते. मग मी म्हणले ठीक आहे. मग आम्ही आमच्या घरी आलो. मग बॅग वगैरे ठेवली. मग कंटाळा आला तर मी चेंज पण नाही केलं, म्हटलं मरू जाऊ दे. मग मी तशीच झोपले. मग झोपले मी, जसं मला झोप लागायची तसं नाही का ते असं छातीवर येऊन नाही का असं वजन नाही का, आणि मला फक्त ते दिसायचे की नाही का कपाटापाशी कपल की नाही का मला फक्त मंगळसूत्र दे ते अशी बोलायची. म्हणजे तीच बोलायची, तो फक्त मला दिसायचं. म्हणजे आणि त्यांना काय असं बेसूर वगैरे नव्हते. आपण रिअलमध्ये कसं बघतो नवरा बायकोना तसंच होते ते. तर मग मी घाबरून उठले की नाही काय घरात कोणीतरी आहे, कपाटापाशी आहे. पण माझ्या मिस्टरांना पण विश्वास नाही आहे. तर ते काय म्हटले की झोप म्हणजे दमली म्हणून होत असेल असं. तर मग म्हणजे झोप काय नसेल उगाचच नाटकं. मग मी परत मला पण असं वाटलं म्हणून मी परत झोपायला लागले. परत ते फक्त कपाटापाशीच दिसायचे. मंगळसूत्र दे मी जाते, ती फक्त एवढंच बोलायची मला. तर मग मी पण नाही का म्हणजे मला काय होतं तर मला समजत नव्हतं तेव्हा. मग मी डायरेक्ट माझ्या गळ्यात मंगळसूत्र होतं, मी नाही का असं काढायला पण लागलं तर मला ते काळे मणी दिसतात ना आपले. मग तेव्हा मला असं भास झाला की म्हणजे माझं आहे ना हे, मग मी तुला का देऊ. म्हणजे मी असं म्हणते मी माझं नाही देऊ शकत तुला. मग माझे मिस्टर म्हणजे घाबरायला लागले ना, म्हणजे मी काढतच होते, ते बघतात ते, पण हे काय चालले त्यांना कळलं ना की हे असे काय करायला लागले. मग त्यांनी माझ्या आईला फोन लावला की म्हणले सुप्रिया याड्यासारखा करायला लागलेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर या. मग माझ्या आई आम्ही तुळजापूरचे म्हणल्या, त्यांना सगळा असा विश्वास आहे. तर मग ती म्हटली काय नाही होणार तिला, तुम्ही काय करा, ती हिरव्या बांगड्या मी घातल्या होत्या, ते हिरवा चुडा घालून फिरत नाही म्हटले ना असं. तर म्हटली ते पूर्ण तिला बांगड्या म्हणजे काढून फेकायला सांगा आणि लिंबू असेल तर उतरावा आणि मग तुम्ही नाही का फेकून द्या. ते त्यांना विश्वास नाही तरी माझ्यासाठी त्यांनी बघू तरी ट्राय करू. मग मला त्यांनी बसवलं, म्हणजे तुझ्या मम्मीने असं सांगितलं बांगड्या काढून टाक. मग पूर्ण मी बांगड्या वगैरे काढल्या. मग त्यांनी नाही का लिंबू वगैरे असं केलं, फेकून दिलं. तरी पण म्हटलं काय म्हणजे खरंच झोपलं का नाही. पण त्याच्यानंतर म्हणजे मला काय म्हणजे आजारी पण नाही पडलं, पण मी तेव्हा व्यवस्थित झोपले. मग सकाळी मग नाही का मम्मीला मी असं म्हटलं की नाही का असं झालं. मग तेव्हा माझ्या मम्मीला कळतं ना थोडंफार. तर मग म्हणजे तिथं काहीतरी झालं असं कपलचं, तुम्ही गेलते ना, कारण की आधी कराय आत्महत्या वगैरे तिथं होत असते माहिती आहे ना आधीच्या काळात. तर म्हणजे तिथं कुणीतरी मेलं असणार आहे आणि तो वॉशरूमला 12 वाजले होते, मी तेव्हा गेलते आणि तो चुडा वगैरे होता. मग ते तसंच महाग आलं असं. मग महागाला म्हणजे ते काय आपल्याला त्रास देत नव्हतं, पण मग काहीतरी त्यांचं त्याच्यावरून झालं असं म्हणून तुला ते मंगळसूत्र महागत असं. मग तेव्हा मला पण असं म्हणजे स्वतःवर झालं की मग मला वाटलं म्हणजे असू शकतं. मग काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला? नाही, मला म्हणजे तेवढं पुरतं संध्याकाळी झाला, पण सकाळी मी ओके होते, म्हणजे असं काही नाही झालं मला. घरच्यांना काय त्रास वगैरे काय नाही झालं. परत आलं का स्वप्नात वगैरे असं काय परत त्याच्यानंतर? परत नाही चालत, तेवढंच झालं. बरं. तर मित्रांनो, हा आता सुप्रिया मॅमचा अनुभव, आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि ह्यांच्यासारखं जर तुम्हाला पण आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती फिलअप करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.